विल, शॅल आणि काही फ्युचर फॉर्म्स. सिच्युएशननुसार त्यांचा अर्थ आणि बोलीभाषेत ते कसे वापरायचे बघूया. कॉमन रिअल लाईफ सिच्युएशन्स. येताना तू काय करशील? कॅब बुक करशील का? व्हॉट विल यू डू ऑन युअर वे बॅक? विल यू बुक अ कॅब? तो थोड्या वेळात आपल्याबरोबर येईल. He'll join us shortly. He'll join us shortly. ते दोघं स्पर्धेत भाग घेतील का? Will they both participate in the competition? Will they both participate in the competition? आपण यावर एकदा बोलूया का? Shall we discuss this once? Shall we discuss this once? मला वाटतं मी त्या मीटिंगला जाईन. I think I'll attend that meeting. I think I'll attend that meeting. मला वाटतं ऋषी येणार नाही. I don't think ऋषी will come. इथे आपण असं नाही म्हणणार I think ऋषी will not come, कारण बोलीभाषेत जास्त कॉमन असं आहे I don't think ऋषी will come. I don't think ऋषी will come. केतन काही दिवस नसेल, तो मोठ्या रजेवर आहे. केतन won't be there for a few days. He is on sabbatical. केतन won't be there for a few days. He is on sabbatical. तू आमच्याबरोबर प्रवासाला येणार नाहीस का? Won't you travel with us? Won't you travel with us? Won't म्हणजेच will not. उच्चार चेक करा. Won't. मी उद्या बंगलोरला जाणार आहे. आय एम ट्रॅव्हलिंग टू बँगलोर टुमॉरो. इथे आय विल ट्रॅव्हल टू बँगलोर टुमॉरो हे चालणार नाही. हे चूक आहे. बरोबर आहे आय एम ट्रॅव्हलिंग टू बँगलोर टुमॉरो. ती कधी येणार आहे किंवा ती कधी येते? वेन इज शी कमिंग? इथे सुद्धा वेन विल शी कम नाही. करेक्ट आहे वेन इज शी कमिंग. वेन इज शी कमिंग. तू उद्या रजा घेणार आहेस का? आर यू टेकिंग अ लीव टुमॉरो? इथे पण विल यू टेक अ लीव टुमॉरो नाही. करेक्ट कोणतं आहे? आर यू टेकिंग अ लीव टुमॉरो? आर यू टेकिंग अ लीव टुमॉरो? थांब जरा, मी पटकन पसारा आवरतो किंवा आवरते. वेट अ मोमेंट, आय क्विकली क्लीन अप द मेस. वेट अ मोमेंट, आय क्विकली क्लीन अप द मेस. मी त्याला थोड्या वेळाने फोन करीन. आय कॉल हिम आफ्टर अ वाईल. आय कॉल हिम आफ्टर अ वाईल. मला वाटतं तो तुला मदत करेल. आय थिंक हील हेल्प यू. आय थिंक हील हेल्प यू. तुला वाटतं का ती वेळेत काम पूर्ण करेल? डू यू थिंक शील फिनिश हर वर्क इन टाईम? डू यू थिंक शील फिनिश हर वर्क इन टाईम? ते आता एवढ्यातच येतील. They'll come any time now. They'll come any time now. They'll म्हणजेच अर्थात they will ह्याचा शॉर्ट फॉर्म बोलीभाषेत जसा I willचा I'll होतो तसा they willचा they'll. They'll come any time now. तू सोनलला फोन करशील का की मी तिला फोन करू? Will you call Sonal or shall I call her? Will you call Sonal or shall I call her? मी मॅनेजरशी बोलणार आहे. आय एम गोइंग टू हॅव अ वर्ड विथ अ मॅनेजर. आय एम गोइंग टू हॅव अ वर्ड विथ अ मॅनेजर. हॅव अ वर्ड विथ म्हणजे बोलणे. एखाद्या विषयावर बोलणे किंवा बोलणे ही फ्रेज आहे. आय एम गोइंग टू हॅव अ वर्ड विथ अ मॅनेजर. तू त्या नोकरीसाठी अर्ज करणार आहेस का? आर यू गोइंग टू अप्लाय फॉर दॅट जॉब? आर यू गोइंग टू अप्लाय फॉर दॅट जॉब? तू मला मदत करशील का? विल यू हेल्प मी प्लीज? विल यू हेल्प मी प्लीज? मीटिंगला सुरुवात करूया का?
Shall we start the meeting? Shall we start the meeting? मी त्या सगळ्यांना पुढच्या आठवड्यात माझ्या घरी बोलवणार आहे. I'm going to invite all of them to my place next week. I'm going to invite all of them to my place next week. ते समस्या सोडवतील असं तुला वाटतं का? Do you think they'll solve the problem? Do you think they'll solve the problem? तुला हवं तर मी त्यांना पैसे देईन. If you want, I'll pay them. किंवा I'll pay them if you want. I'll pay them if you want. मी उशीर करणार नाही. I won't be late. I won't be late. मी त्यांच्याकडे एकदा जाऊन येऊ का? Shall I visit them once? Shall I visit them once? मी त्याला मदत मागणार नाही. I won't ask him for help. I won't ask him for help. तू जरा शांत बसशील का? Will you please be quiet? Will you please be quiet? मला वाटतं तो आपल्याला मदत करणार नाही. आता इथे आय थिंक ही वोंट हेल्प अस पेक्षा जास्त कॉमन कोणतं आहे? आय डोंट थिंक ही विल हेल्प अस. आय डोंट थिंक ही विल हेल्प अस. मी काय करू? व्हॉट शॅल आय डू? व्हॉट शॅल आय डू? आता ही सगळी वाक्य तुम्ही जर बोलून बघितली असतील तर जास्त चांगलं, नसतील तर परत एकदा ट्राय करू शकता. दुसऱ्यांदा जेव्हा ऐकताय तेव्हा बोलून बघा. नुसतं ऐकण्यापेक्षा बोललं तर जास्त फायदा होईल. विथ दिस स्पीकिंग प्रॅक्टिस, दिस इज दीपा सायनिंग ऑफ.